माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। डॉक्टर अमोल वैद्य स्मृती जागृत विद्यालय सावंगी येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न। विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार। सावंगी येथील डॉक्टर अमोल वैद्य स्मृती जागृत विद्यालय येथे स्नेहसंमेलनाला सुरुवात। आपल्या समोर आहे शाळेचे मुख्याध्यापक माननीय गुणसे सर। तर त्यांना मी प्रश्न विचारतोय की हा जो माजी विद्यार्थी मेळावा त्यांनी या ठिकाणी घेतला होता तो का घेतला त्यांनी थोडक्यात स्पष्ट करावं। विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांची आणि शिक्षकांप्रती विद्यार्थ्याची म्हणजे अतिशय जवळीकता असते। ते आईवडिलांपेक्षा शिक्षकांवरती अतिविश्वास ठेवतात आणि शिक्षक पण विद्यार्थ्यांवरती अतिशय विश्वास ठेवतात की जेणेकरून त्यांचं भवितव्य सफल व्हावं, सुजल व्हावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी जीवनाचा काहीतरी हित साध्य करावं आणि समाजापयोगी ते उपयोगी यावे, या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन आमच्या विद्यालयाने या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये किती विद्यार्थी सहभागी होणार होते सर? यामध्ये जवळपास आमचा मेसेज 500 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे। त्यापैकी जवळपास 250 विद्यार्थी सहभागी झाले। आणि यातून अजून तुम्ही काय सांगू शकाल या मेळाव्याबद्दल? या मेळाव्यांबद्दल हे सांगू शकतो की या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी या विद्यालयाला मोठ्या मनाने देणगी दिली। ते गरीब असो श्रीमंत असो, आणि या विद्यालयाला जे गरीब होतकरू विद्यार्थी शिकत आहेत त्यांना पण पुढे आम्ही मदत करत राहू अशी ग्वाही दिली। ठीक आहे सर, धन्यवाद। डॉक्टर अमोल वैद्य स्मृती जागृत विद्यालय सावंगी येथे आज माजी विद्यार्थी मेळावा पार पडलेला आहे। आपल्यासोबत या शाळेतील काही माजी विद्यार्थी आहेत। ताई, कुठल्या वर्षी या शाळेमध्ये शिकत होती? सन 2020-21। बरं, आज त्या शाळेमध्ये तू परत आली, कसं वाटत आहे? आठवणी ताज्या झाल्या का? खूप जास्त, म्हणजे मी फार्मसी करत आहे, तळेगावला शिकत आहे मी। तरी इथे आल्यानंतर सगळे जुने शिक्षक, जुने फ्रेंड्स आम्ही एकत्र आलो। इतकी छान फिलिंग आहे ना की मी म्हणजे माझ्या भावना व्यक्तच करू शकत नाही आहे माईकवर। बरं, आता बाहेर तू शिकायला गेली आहे, आपल्या जुन्या शाळेची आठवण येत असते का तिथे? खूप जास्त येत असते, कारण आमच्या 10वी मध्ये कोरोना होता, तर आम्हाला जास्त म्हणजे शाळा पूर्ण 6 वर्ष पण एन्जॉय नाही करायला मिळाली। त्यामुळे मनात एक अशी खंत आहे की एक वर्ष आमचा शाळेचा आम्ही एन्जॉय नाही करू शकलो। आणि आज सरांनी ह्या माजी विद्यार्थी मेळावा घेऊन आमचं सर्वांचं म्हणजे सर्वांना एकत्र करून खूप छान भेट घडवून दिली। कसं वाटत आहे आज शाळेत? खूपच छान वाटत आहे, कारण या खूप वर्षानंतर आम्ही या शाळेत आलो आणि खूप आमचे इकडले तिकडले मित्र मिळाले आज। इव्हन आमच्याच बॅचचे नव्हे तर आतापर्यंत जे 1987च्या अगोदरचे बॅचचे मुलं पण इथे आलेले आहे। आणि आमच्या वडीलधाऱ्या माणसापासूनचे जी बॅच आहे ती पण इथे आलेली आहे। आणि सरांनी आम्हाला खूपच मोलाचं आम्हाला इथे बोलवून खूपच छान वाटलं आम्हाला। या ठिकाणी फार अगोदरच्या काळातले ते विद्यार्थी आहेत, कसं वाटत आहे आज आपल्या शाळेत परतले? आम्ही 1993च्या 10वीच्या बॅचचे विद्यार्थी आहे आणि आमची सेकंड बॅच होती। तर असं वाटते की जुन्या आठवणी आता ताज्या झालेल्या आहे की आपण आपल्याच शाळेत आलेलो आहे आणि एवढ्या वर्षानंतर खूप बरं वाटत आहे की आपण आपल्या शाळेत पूर्ण आठवत आहे। जुनं जे त्यावेळीची परिस्थिती होती शाळेची ते पूर्ण आठवत आहे आणि जो बदल झालेला आहे ह्या शाळेचा खूप सारा बदल झालेला आहे आणि खूप चांगला हा उपक्रम या जागृत शाळेने राबविला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। काय सांगणार? खूप छान वाटतंय, जुन्या आठवणीला उजेडा मिळाला आम्हाला ह्या माध्यमातून। जागृत शाळे त्या टट्ट्याच्या खोलीमध्ये बसले का? खूप दिवस काढले आम्ही, 3 वर्ष काढले त्या तट्ट्यामध्ये। पण त्यावेळेचं आता आमच्या जागृत शाळेमध्ये बी सुधारणा झाली आणि सरांनी जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे खूप शतशः धन्यवाद। आपल्यासोबत या शाळेचे पहिले विद्यार्थी आहेत, काय वाटते? पहिले विद्यार्थी तुम्ही या शाळेचे होते, आज परतले। ते जुन्यासोबत जेव्हा आजची तुलना केली तर आज खूप सुधारणा झालेली आहे। परंतु जुन्या काळात म्हणजे आमची पहिली बॅच 1989 साली इथे स्टार्ट झाली
तेव्हाच्या तुलनेत आणि आताच्या तुलनेत खूप मोठा फरक आहे. त्यावेळेस जी बिकट परिस्थिती होती, म्हणजे समजा गावाला रस्ते नव्हते, तसं वाठोड्याला किंवा पुसल्याला शिकायला जायला लागत होतं. हायस्कूल आज आपल्या गावामध्ये नसल्यामुळं ज्यावेळेस आपल्या गावामध्ये हायस्कूल आलं त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बरीच प्रगती झाली. नाही तर आधीचे जे विद्यार्थी होते ते म्हणजे बरेचसे शिक्षणापासून वंचित राहत होते किंवा शेतीवाडीकडे वळत होते. तर त्यात खूप मोठी सुधारणा झाली आणि प्रगतीवर आहे. आज खूप मोठ्या प्रगतीवर आहे. म्हणजे प्रगती आज आठवणी ताज्या झाल्या का? आठवणी तर ताज्या झाल्या, परंतु इतकं समाधानकारक वाटत आहे आम्हाला की इथं आल्यानंतर की खरंच शाळेत परत आल्यासारखं वाटत आहे. आपल्यासोबत आणखी आहे, काय सांगाल थोडक्यात कसं वाटत आहे आज आपल्या जुन्या शाळेमध्ये परतले? आम्ही जुन्या शाळेत परतल्यानंतर सगळ्या आमच्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहे. आमचे जुने सर लोक मिळाले आणि खरोखरच आठवणी या क्षणभराच्या आठवणी असल्या तरी मनात ठेवण्यालायक आठवणी आहे. बरं, शाळेने हा उपक्रम राबवला, कसं वाटलं? शाळेने उपक्रम राबवला, खूप छान उपक्रम आहे. प्रत्येक शाळेने राबवला पाहिजे, कारण कित्येक वर्षापासून विद्यार्थी एकमेकापासून दूर गेलेले होते आणि ते विद्यार्थी आज एका काही प्रसंगानिमित्त सगळे विद्यार्थी एका सोबत आले आणि हा प्रसंग नेहमी राबवला पाहिजे. याच्यातून नवीन जुन्या आठवणी अजून म्हणजे नवीन तत्पर होईल, त्या आठवणी होईल. आपण डॉक्टर अमोल वैद्य स्मृती जागृत विद्यालय सावंगी येथे आहो आणि या शाळेने माजी विद्यार्थ्यांसाठी आज स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता आणि शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आज शाळेमध्ये हजेरी लावून आपल्या जुन्या आठवणींना या ठिकाणी ताजा केलेला आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.